रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाबचा पराभव करून पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावलंय। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूनं पंजाबचा 6 धावांनी पराभव केला। बंगळुरूनं दिलेल्या 191 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 184 धावांचीच मजल मारता आली। कृणाल पंड्यानं 4 षटकात अवघ्या 17 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या, तर रोमारियो शेफर्डनं श्रेयस अय्यरला तंबूचा रस्ता दाखवला। या दोघांच्या प्रभावी मार्यानं आरसीबीचा विजय साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्याआधी कोहलीच्या 35 चेंडूंमधील 43 तर रजत पाटीदारच्या 16 चेंडूंमधील 26 धावांच्या खेळीनं आरसीबीला 20 षटकात 191 धावांची मजल मारता आली होती। या विजयासह बंगळुरूचं आणि या संघाचं गेल्या 18 वर्षांचं मोठं स्वप्न, विराट कोहलीचं मोठं स्वप्न साकार झालंय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। कोहलीची आरसीबी 2025 ची आयपीएल चॅम्पियन, तब्बल 18 वर्षांनी पटकावलं पहिलं विजेतेपद। अंतिम सामन्यामध्ये पंजाबवर 6 धावांनी मात। आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयी झाल्यानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर, विजयानंतर कार्तिक मैदानावर नतमस्तक। विराटला अनुष्कानं या सेलिब्रेशनसाठी अत्यंत आनंदानं मिठी मारली आणि विराट बाळासारखा ढसाढसा रडू लागला। अनुष्का शर्मानंही तिच्या पतीचा विजय साजरा केला। खेळाडूंना विजयाबद्दल अभिनंदन करताना अनुष्का दिसली। विराट कोहलीचा आणखी एक विक्रमी पराक्रम, आयपीएल इतिहासातील सर्वाधिक चौकारांचा शिखर धवनचा विक्रम मोडला। विराट कोहली आयपीएलमध्ये आतापर्यंत 771 सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला। आरसीबीचा ऑलराऊंडर कृणाल पंड्या अंतिम सामन्यात सलामीवीर ठरला। कृणालनं 4 ओव्हरमध्ये 12 डॉट बॉल टाकले, तसंच 2 विकेट्सही घेतल्या। आयपीएलच्या 18व्या हंगामात गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला। साई सुदर्शनच्या 15 सामन्यांमध्ये सर्वाधिक 759 धावा। आयपीएलच्या 18व्या हंगामात ऑरेंज आणि पर्पल कॅप गुजरात टायटन्सकडे, प्रसिद्ध कृष्णानं 15 सामन्यांमध्ये 25 विकेट घेत पर्पल कॅप पटकावली। आयपीएल 2025चा व्हॅल्युएबल प्लेअर हा पुरस्कार सूर्यकुमार यादवला। मुंबई संघ अंतिम फेरीत पोहोचला नाही, तरी त्या संघातील खेळाडूला पुरस्कार मिळाल्यानं मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये आनंद। बातमी राजकीय वर्तुळातून, महाराष्ट्र हितासाठी कोणत्याही पक्षासोबत एकत्र येण्यास तयार, मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आदित्य ठाकरेंचं सूचक वक्तव्य। अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी, खात्याला वेळेत निधी मिळत नसल्याची शिंदेंकडे तक्रार केली। एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 60% वाढ, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। महागाई भत्ता वाढीमुळे मासिक सुमारे 19 कोटींचा आर्थिक भार वाढणार। कुलाबा शेट्टी प्रकरणी आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, गेटवे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लब परिसर सुरू असलेल्या जेटीच्या कामावरती आक्षेप, रहिवाशांचं म्हणणं ऐकून योग्य निर्णय घ्यावा, आदित्य ठाकरेंची पत्रातून मागणी। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, malaड, कांदिवली, बोरिवली, दहिसर आणि विलेपार्लेमध्ये पावसाची हजेरी। ठाण्यात जोरदार पाऊस, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। रायगड जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस, कर्जत, खोपोली, पेण तालुक्यामध्ये विश्रांतीनंतर पावसाचं आगमन। मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खालापूर परिसरात चिखलाचं साम्राज्य, वाहनं घसरण्याची शक्यता, अवैध माती वाहतूक करणाऱ्या डंपरमधून माती सांडल्याचा प्रकार समोर। नाशिकच्या मालेगावातील गिरणा नदीवरील पुलावरून उड्या मारत टवाळखोरांची स्टंटबाजी, यातील बहुतांश मुलं अल्पवयीन। गेल्या वर्षी अशीच स्टंटबाजी करताना एकाचा मृत्यू झाला होता। 10 ते 12 जून नंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। तसंच काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असल्यानं पेरणीची राहिलेली कामं आता पूर्ण करतायत। नांदेडच्या नायगावमध्ये शेतातील नुकसानीचं कथन करणारा चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल, आमदार, तहसीलदार आणि यंत्रणेनं शेतात जाऊन पंचनामा केला। मान्सूनपूर्व पावसामुळे या शेतकऱ्याचं भुईमुग पिकाचं नुकसान झालं होतं। पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांना तातडीची मदत द्या, मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश।
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीमध्ये मुसळधार पावसामुळे शेती आणि नागरी भागात झालेल्या नुकसानासंदर्भात चर्चा. शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपातून गोपीचंद पडळकर निर्दोष. शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना, असं वादग्रस्त विधान पडळकरांनी 2020 साली केलं होतं. सातारा सोलापूर महामार्गावर कोरेगाव हद्दीतील ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती रखडली. आमदार महेश शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव नगर परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. लवकरात लवकर याची दखल घेण्याची मागणी. कोकण रेल्वे ट्रेनवरून कारची रोरो सेवा सुरू करणार. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना रोरो सेवेचा मोठा फायदा होणार. म्हाडाच्या 96 इमारतीतील रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना. इमारतीतील भाडेकरू आणि रहिवाशांनी वैयक्तिक स्तरावर वास्तव्याची पर्यायी व्यवस्था केल्यास त्यांना मंडळाकडून दरमहा 20,000 रुपये भाडं देण्याचा निर्णय. विशाळगडावर बकरीद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी. 6 आणि 8 जून रोजी नियम आणि अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी. रत्नागिरीच्या राजापूरमधील घेरा यशवंत किल्ल्याचं नवीन बांधकाम कोसळलं. बांधकामाचा दर्जा राखला गेला नसल्याचा स्थानिकांचा आरोप. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये महाविकास आघाडीचं बोंबमारो आंदोलन. नव्या बस स्थानकाच्या छताला अवघ्या 1 महिन्यातच गळती लागल्यानं महाविकास आघाडी आक्रमक. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील चने गावामध्ये सरपंच आणि ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. जलजीवन मिशनचं काम अपूर्ण राहिल्यानं ग्रामस्थ आक्रमक. भंडाऱ्यामध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं 9 दिवसांपासून आंदोलन. प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यानं अभिलेख कर्मचारी आक्रमक. दिवा शहरातील चौधरी कंपाऊंडमधील भंगार गोदामाला भीषण आग. आगीमुळे गोदामाचं नुकसान. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. भिवंडीतील एटीएस छाप्याप्रकरणी बोरिवलीतील गावातील काही तरुण तुर्कीमध्ये जाऊन आल्याचा तपास यंत्रणेला संशय. तुर्कीशी संबंधित कागदपत्र तपास यंत्रणांना मिळाल्यानं संशय. ठाण्यातल्या पडघामध्ये सोमवारी महाराष्ट्र एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 19 मोबाईल जप्त. मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्याची शक्यता असल्यानं ते फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले. भिवंडीतल्या बोरिवलीमध्ये शरीयत-ए-अल शाम नावाचं छुपं मॉडेल इस्लामिक राज्य घोषित करून 15 तरुणांना मंत्र्यांसारखे अधिकार असल्याचा दावा. देशाविरुद्ध कृत्य करण्यासाठी मुस्लिम तरुणांना प्रभावित करण्याचा प्रयत्न. हिंगोलीमध्ये 8 दिवसानंतर हळदीचा लिलाव. 2,700 क्विंटल हळदीचा लिलाव झाला असून 13,000 रुपये क्विंटल भाव. अमरावतीच्या कौंडिण्यपूरमधून निघालेल्या रुक्मिणी मातेच्या पालखीचं अमरावतीमध्ये यशोमती ठाकूरांकडून स्वागत. यावेळी ठाकूरांनी टाळ मृदुंग वाजवण्याचा आनंद घेतला. नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं किल्ले मिरवणुकीचं आयोजन. ऐतिहासिक किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती ठेवत शिवकालीन खेळांचं सादरीकरण. नाशिकमध्येही कोरोनाचा शिरकाव. माजी खासदार हेमंत गोडसेंना कोरोनाची लागण. गोडसे होम क्वारंटाईन. मागील 2 दिवसांपासून त्रास जाणवत होता. वसईतल्या खोचीवाडा परिसरातील 42 वर्षीय विनीत किणी या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू. वसईकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. गुजरातमध्ये कोरोनाचा धोका वाढला. गेल्या 24 तासात 108 नवीन रुग्ण आढळले. एका रुग्णाचा मृत्यू. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क. नीट पीजी परीक्षेबाबत नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचा सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज. 3 ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्याची परवानगी मागितली. एकाच शिफ्टमध्ये परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यासाठी मंडळानं न्यायालयाकडे वेळ मागितला. योगी सरकारच्या मंत्रिमंडळाकडून पर्यटन विभागाच्या बेड अँड ब्रेकफास्ट अँड होमस्टे पॉलिसी 2025 ला मान्यता. धार्मिक स्थळं आणि पर्यटन केंद्रांवरील होमस्टेची सुविधा उपलब्ध होणार. रामललाच्या दर्शनासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक अयोध्येत. प्राणप्रतिष्ठेमुळे भाविकांची गर्दी. जम्मूमध्ये माता खीर भवानीच्या मेळ्याचं आयोजन. हजारो काश्मीरी पंडितांकडून देवीची पूजा. ऑपरेशन सिंदूर नंतर जे भाविक देवीचं दर्शन घेण्यासाठी काश्मीरला जाऊ शकले नाहीत त्यांनी जम्मूमध्ये देवीचं दर्शन घेतलं. कोणत्याही लष्करी ऑपरेशनमध्ये जोखीम असतेच, मात्र युद्धामध्ये नुकसान नव्हे तर परिणाम महत्त्वाचे असतात. भारताचे सीडीएस अनिल चौहान यांचं पुण्यात महत्त्वपूर्ण वक्तव्य. आशियाई विकास बँकेकडून पाकिस्तानसाठी $800 करोड मंजूर. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आणि सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सुधारण्यासाठी ही रक्कम दिल्याची माहिती.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचं नुकसान, 5 लढाऊ विमानं, एक C-130 विमानाचं नुकसान तर 10 लढाऊ ड्रोन पाकिस्ताननं गमावले. भारतानं हल्ला केलेल्या ठिकाणांची पाकिस्तानकडून यादी जाहीर, 8 नव्या ठिकाणांवर हल्ला झाल्याची पाकिस्तानची कबुली. पेशावर, झांग, सिंधमधील हैदराबाद, गुजरांवाला, बहावलपूर अटक, छोरवरही हल्ल्याची कबुली. ऑपरेशन सिंदूर दरम्यानच्या पाकिस्तानच्या हवाई तळांच्या नुकसानाचे पुरावे समोर, हवाई तळांच्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी पाकिस्तानकडून निविदा, नागरी आणि पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठीही पाकिस्तानकडून निविदा. पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी ठार, जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर मौलाना अब्दुल अजीजचा मृत्यू. अब्दुल अजीज एसर भारताविरोधी भाषण देण्यासाठी ओळखला जायचा. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली जैसलमेरमधून सरकारी कर्मचाऱ्याला अटक. सीजेएम कोर्टाकडून शकूरला 7 दिवसांची कोठडी. गुप्तहेर शकूर खान माजी कॅबिनेट मंत्री सालेर मोहम्मद यांचे वैयक्तिक सचिव होते. संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची इंडिया आघाडीची मागणी. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी 16 विरोधी पक्षांचं पंतप्रधान मोदींना पत्र, तर आप बैठकीपासून दूर. विशेष अधिवेशनाच्या मागणीवरून काँग्रेसमध्ये फूट, पक्षापेक्षा देश मोठा. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांचं वक्तव्य, तर काँग्रेसनं सलमान खुर्शीद यांच्याकडून शिकावं, भाजपचं मत. मतदानाची आकडेवारी आता व्होटर टर्नआउट अॅपमध्ये दर 2 तासाला अपडेट होणार. विलंब टाळण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. येत्या बिहार निवडणुकीपूर्वी अंमलबजावणी होणार. संसदेच्या पुढच्या सत्रामध्ये न्यायमूर्ती यशवंत वर्मांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, न्यायमूर्तींच्या घरात रोकड जळलेल्या प्रकरणी निर्णय. ईशान्य भारतात पूर आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू. पंतप्रधान मोदींकडून बाधित राज्यांना मदतीचं आश्वासन. मणिपूरमध्ये पुराचा हाहाकार, लोकांचं स्थलांतर. 1.64 लाखाहून अधिक लोक पुरामुळे बाधित. नायजेरियात अचानक आलेल्या पुरात 200हून अधिक जणांचा मृत्यू, तर शेकडो लोक बेपत्ता. राज्य अधिकाऱ्यांची माहिती. ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं. बापूजी नगर परिसरातील व्हिडिओ समोर. आसामच्या नागावमध्ये मुसळधार पाऊस, अनेक भागात पूर परिस्थिती कायम. पुरामुळे जनजीवनही विस्कळीत. चंबा जिल्ह्यातील साचखिंड पर्यटकांसाठी खुली. 14,500 फूट उंचीवर बर्फाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. मुसळधार पावसामुळे सिक्कीममध्ये भूस्खलन. छातेनमध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून बेपत्ता सैनिकांचा शोध सुरू. 3 लष्करी जवानांचा मृत्यू, तर 6 सैनिक बेपत्ता. भारतीय रेल्वेकडून नवीन जम्मू रेल्वे विभाग सुरू. हा भारतातील पहिला हिमालयीन रेल्वे विभाग असल्याची माहिती. लवकरच काश्मीरला रेल्वे सेवा सुरू होईल. अमेठीमध्ये रिफाइंड ऑइलनं भरलेला टँकर उलटला. तेल पळवण्यासाठी नागरिकांची झुंबड, अपघातात चालक जखमी. कमल हसन असला तरी भावना दुखवण्याचा अधिकार नाही. कर्नाटक हायकोर्टानं कमल हसन यांना फटकारलं. कन्नडचा जन्म तमिळ भाषेतूनच झाला, हे वक्तव्य कमल हसन यांना भोवलंय. अभिनेते कमल हसन यांचं कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सला पत्र. आपण केलेलं विधान चुकीच्या माध्यमातून सादर करण्यात आल्याचं हसन यांचं स्पष्टीकरण. अभिनेते कमल हसन यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी 10 जूनपर्यंत तहकूब. कर्नाटकामध्ये ठग लाईव्ह चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी हसन यांनी सुरक्षेची मागणी केली होती. ठग लाईव्ह हा चित्रपट 5 जूनला कर्नाटकात प्रदर्शित होणार नाही. अभिनेता कमल हसन यांची माहिती. रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष पुन्हा पेटला. युक्रेनकडून 72 तासांच्या आत रशियावर मोठा हल्ला. तब्बल 1100 किलो स्फोटकं पाण्याखाली पेरून क्रिमिया पूल उडवला. रफा शहरातील मदत वितरण केंद्राजवळ इस्रायली सैन्याचा गोळीबार. 27 जणांचा मृत्यू, 90हून अधिक जण जखमी. गाझाच्या बचावकर्त्यांची माहिती. आणि यानंतर काही बातम्या सविस्तर पाहूया. पुण्यातल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता सोलापूरही हादरलंय.